मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी आयचे राऊंड चालू आहेत आणि पुढचा राऊंड म्हणजे 1 ते 4 राऊंड झालेले आहेत। पुढचा राऊंड जो येणार आहे तो आय टी आय स्पॉट राऊंड म्हणजे समुपदेशन फेरी। आता या राऊंडची तयारी केली की नाही हे आपण बघणार आहोत। आता तयारी करायची म्हणजेच काय, तुम्हाला फॉर्म भरायची त्या ठिकाणी गरज नाही। जर अद्याप फॉर्म भरले नसतील ते सुद्धा चालू आहेत। आय टी आय मात्र आय टी आयमध्ये हजर राहायचे, कागदपत्र तयार ठेवायचे आणि प्रवेश मिळवायचाच आहे। त्याचबरोबर फीसुद्धा कॅशमध्ये लागते त्या दिवशी। त्यामुळे ही जी तयारी आहे ती तुम्ही केली नसेल तर बघून घ्या, तारखा खूप महत्त्वाची आहे। जो काही तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या तारखा म्हणजे ऑनलाईन अटेंडन्स असेल किंवा अद्याप ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्म चालू आहे, तर 7 तारीख लास्ट डेट आहे। आणि बाकी सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या तारखा वाईज असणार आहेत, त्यामुळे तारखा विसरू नका। त्यामुळे हा व्हिडिओ एकदा रिमाइंडरसाठी देत आहे। स्पॉट राऊंड फॉर्म भरण्याची तारीख असेल, आय टी आयमध्ये हजर राहण्याची तारीख असेल, कागदपत्रे, रिक्त जागांची तपशील, या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात। आयटीआय मुळे उत्तम संधी मिळतात। आयटीई स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते। भविष्य घडवायचं असेल तर आयटीआय निवडा। आता आय टी आय ॲडमिशनचं जे नोटिफिकेशन आहे पुढचं 5 नंबरचं ते 31/7 पडलेलं आहे। त्यामध्ये विहित मुद्रित अर्ज जे भरणं चालू आहे, म्हणजे 3 जुलैपासून अर्ज भरणं जे आपण चालू केले त्यापासून आत्तापर्यंत अर्ज भरले नसतील त्यांनीच फक्त अर्ज भरून घ्यायचे आहे 7 ऑगस्टपर्यंत। 7 ऑगस्ट लास्ट डेट आहे। आणि अर्ज भरण्याची बाकीची म्हणजे अर्ज भरल्यानंतर जवळच्या आय टी आयला भेटसुद्धा द्यायची आहे, यासुद्धा 7 ऑगस्टच्या अगोदर आहे। अर्जामध्ये जर काही चूक असेल, याच्यापूर्वी भरलेले अर्ज किंवा नवीन भरलेले अर्ज यांनीसुद्धा 6 आणि 7 तारीखला हजर राहायचं आहे आय टी आयमध्ये। आणि नंतर मग पुढच्या स्टेप्स येणार आहेत। तर ह्या महत्त्वाच्या तारखा मी शॉर्ट्समध्ये त्या ठिकाणी दाखवल्या आहेत, त्या आपण थोडक्यात बघू। आता असे राऊंड होत राहणार आहेत काउन्सिलिंगचे। तर पहिला राऊंड म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड 1 किंवा 5वा राऊंड, आता 1 ते 4 राऊंड संपलेले आहेत। आणि आता समुपदेशन फेरी म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला आय टी आयमध्ये जाऊन घ्यायची ॲडमिशन, त्यामुळे त्याला म्हटले काउन्सिलिंग। तर आय टी आय प्रवेश 2026 काउन्सिलिंग स्पॉट राऊंडसाठी महत्त्वाच्या तारखा स्पॉट राऊंड 1। तर पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला 8 ऑगस्टला ऑनलाईन व्हेकन्सी पाहायचं आहे, कारण 7 ऑगस्टला सगळ्या फॉर्म वगैरे भरले जातील, जागा ॲडमिशन वगैरे होऊन जातील। तर 8 ऑगस्टला तुम्हाला ऑनलाईन सीट बघणं आहे। हे सुद्धा ऑनलाईन आहे, कोणत्याही आय टी आयला जायची गरज नाही। समजा ऑनलाईन नाही दिसल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी आय टी आयला जायचं आहे, पण 100% ऑनलाईन दिसणारच आहे। त्यानंतर परत 9 ऑगस्टला ऑनलाईन जेवढ्या तुम्ही सीट बघितलेल्या आहात त्याची खूप महत्त्वाची स्टेप म्हणजे ऑनलाईन हजेरीसुद्धा लावणे आहे। तुमचं लॉग इन करून त्या ठिकाणी आय टी आयमध्ये कोणते आय टी आय निवडायचे आहेत, एक किंवा एकपेक्षा जास्त आय टी आयमध्ये मार्क अटेंडन्स करायचं, याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे गेल्या वर्षी। त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर याची तारीखसुद्धा 9 तारीख म्हणजे 8 तारीखला तुम्ही रिमाइंडर लावून ठेवा, अलार्म लावून ठेवा। 9 तारीखचा सुद्धा रिमाइंडर लावून ठेवा। 9 आणि 10 2 दिवस आहेत, पण 9 आपण म्हणू। समजा जे काही उशीर करतील त्यांना 10 तारीखसुद्धा दिलेली आहे। तर 9ला केलं तर 10ला परत मार्क अटेंडन्स करायची गरज नाही। नंतर तिसरी तारीख आहे, तिसरी स्टेप्स म्हणणे आपण त्याला, जे काही तुम्ही आय टी आय 1 किंवा एकपेक्षा जास्त निवडलेले आहे त्यांचे मेरिट नंबर दिसणार, ते सुद्धा ऑनलाईन पाहायचे आहे। याची तारीख आहे 11 ऑगस्ट, साधारण संध्याकाळी तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे। या सगळ्याचे SMS येतच राहणार आहेत, परंतु SMS ची वाट न बघता तुम्ही लॉग इन करून बघायचं आहे। नंतर चौथी स्टेप आहे, जे काही तुम्ही इथे मेरिट दिसलेत, वेगवेगळे मेरिट दिसणार आहेत। प्रत्येक आय टी आय जेवढे तुम्ही आय टी आय निवडले त्यांचे वेगवेगळे मेरिट त्यामध्ये असणार आहेत। 5 आय टी आय निवडले तर 5 मेरिट येणार, 2 आय टी आय निवडले तर 2 मेरिट येणार, एकच आय टी आय निवडले तर 1 मेरिट येणार। असं जे काही मेरिट नंबर येतील ते तुम्हाला 11 तारीखला समजणार आहेत। आणि तुम्हाला त्या मेरिटनुसार कोणत्या तरी आय टी आयमध्ये हजर राहायचं, कोणत्या आय टी आयमध्ये हजर राहणार जिथे जागा जास्त आहेत त्या ठिकाणी। म्हणून म्हटलं की ऑनलाईन व्हेकन्सीट बघायच्या 8 तारीखला, त्याचनुसार आपण आय टी आय पण निवडणार आहे। व्हेकन्सीट जिथे जास्त आहेत त्याचनुसार आपण त्या आय टी आयमध्ये सुद्धा हजर राहणार आहोत। हे सुद्धा 12 तारीखला हजर राहायचं आहे। आता याच्याबद्दल तुम्हाला मेरिटनुसार SMS सुद्धा येणार आहे, त्यामुळे DVETचे SMS पाहत राहणे खूप आवश्यक आहे। त्याचबरोबर अपडेट मी शिवराज सर आय टी आय यूट्यूब चॅनलला नेहमीच देत होतो, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या सगळ्या ज्या काही अपडेट्स असतील ती मिळत जातील।
तर अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला तारखा नेहमीच्या अपडेट्स यामध्ये मिळून जातील. पुढे सुद्धा राऊंड राहणार आहेत, त्यामुळे जरी तुम्हाला स्पॉट 1मध्ये ॲडमिशन नाही मिळालं तरी पुढचे स्पॉट चालू राहणार आहेत. परंतु जर ह्या ज्या स्पॉट ॲडमिशन असतात ह्या रोज असतात. ज्या काही व्हेकंट सीट राहतात, ज्या काही नॉन पॉप्युलर ट्रेड असतील किंवा काही सोडून गेलेली मुलं असतील यांच्यासाठीच आहेत. त्यामुळे यांच्या भरवशावर राहू नका. तुम्हाला जे ॲडमिशन मिळणार आहे ते 12 तारीख ही अगदी महत्त्वाची तारीख आहे. मी म्हटल्याप्रमाणे 12 तारीख या ठिकाणी दाखवलेली आहे बघा. खूप महत्त्वाची तारीख 12 तारीख. पण 12 तारीखला कधी येऊ शकता, जर तुम्ही 9 तारीखला मार्क अटेंडन्स केलं तरच. त्यामुळे 9 तारीख खूप महत्त्वाची तारीख आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या यशाची सुरुवात आताच करा. धन्यवाद. कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात. ITI मुळे उत्तम संधी मिळतात. ITE स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते. भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा.